नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत सांजोऱ्या, त्यालाच साटोऱ्या देखील म्हणतात। त्यासाठी मी 1 वाटी इथे रवा घेतलेला आहे। आता हा रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यात रवा भाजायला टाकत आहे। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यात थोडेसे रवा भाजण्यासाठी तूप टाकू शकता आधी आणि मग त्यात रवा भाजू शकतात। आता मी तूप न टाकताच इथे रवा भाजत आहे। रवा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे, त्याला कच्चा आपल्याला राहू द्यायचं नाही आहे। तर छान कलर चेंज होईपर्यंत आपल्याला त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की आपला रव्याचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे इथे, म्हणजेच आपला रवा आता भाजून झालेला आहे। आता इथे आपला रवा भाजून झाल्यानंतर आपण तो रवा जो आहे तो प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला जे खोबरं आहे, किसलेले खोबरे, ते आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहे। त्याला जास्त आपल्याला भाजायचे नाही आहे, थोडेसेच हलकंसं परतून घ्यायचं आहे। आता इथे आपले खोबरे देखील भाजून झालेले आहे। आता आपल्याला सांजोऱ्या करण्यासाठी गूळ लागणार आहे। त्यासाठी माझ्याकडे बारीक बारीक गुळाचे क्यूब होते, ते मी बारीक करून घेत आहे। आता इथे आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा आहे, त्यामुळे मी तो गूळ बारीक करून घेत आहे। तुम्हाला जर गूळ किसून करायचा असेल तर तुम्ही गूळ किसू देखील शकता। आता त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये जो बारीक केलेला गूळ आहे तो टाकलेला आहे। रवा जो मी 1 वाटी घेतलेला होता, तर मी अर्धीच वाटी गूळ घेतलेला आहे। जर तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही जेवढी वाटी आपण रवा घेतलेला आहे 1 वाटी, तेवढंच तुम्ही गूळ देखील घेऊ शकता। आणि अर्धी वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि अर्धीच वाटी मी पाणी टाकलेलं आहे। आपल्याला गूळ फक्त त्यात वितळायचा आहे। गूळ हा विरघळल्यानंतर त्यात थोडासा असा जो गुळाचा पाक आहे तो एकदम आपल्याला असा एकतारी करायचा नाही आहे, तर फक्त असा चिकट होईल, असा हाताला असा चिकट लागेल आपल्याला, तेवढाच आपल्याला तो पाक होऊ द्यायचा आहे। आणि माझा इथे पाक देखील तयार झालेला आहे आणि त्याच्यात गुळामध्ये कदाचित घाण असेल तर ती मी गाळून घेतलेली आहे। त्यानंतर हा गुळाचा पाक जो आहे तो मी जो भाजलेला रवा आहे त्यात मिक्स करून घेतलेला आहे। हा जो गुळाचा पाक आपण तयार केलेला आहे, पाक म्हणजे नुसतं पाणीच होतं ते, तर तो पाक जो आहे तो आपल्याला भाजलेल्या रव्यामध्ये थोडा थोडा टाकत जायचा आहे आणि मिश्रण चांगलं मिक्स करत जायचं आहे आपल्याला। आपण ते एखाद्या भांड्यात देखील करू शकतो, मी एका ताटात करत आहे ते। छान असं सर्व पाणी गुळाचं ते त्यात टाकून द्यायचं आहे आपल्याला। म्हणजे 1 वाटीला अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी गूळ मी घेतलेला आहे, ते प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की आपला छान पाक, आपला जो सांजा आहे तो तयार झालेला आहे। आता आपण एका साईडला कणिक मळून घेऊया। त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे। आपल्या जेवढ्या सांजोऱ्या आपल्याला करायच्या असतील तेवढा आपण मैदा भिजवून घेणार आहोत। त्यासाठी त्या मैद्यामध्ये मी आधी थोडेसे 1 चमचा, छोटा 1 चमचा तेल टाकलेले आहे। तेल आपल्याला छान असे त्या मैद्याला लावून घ्यायचे आहे आणि त्यात आपल्याला चवीनुसार थोडे मीठ टाकायचे आहे। हे मिश्रण छान हलवून झाले की आपल्याला ती कणिक छान असे पीठ छान मळून घ्यायचे आहे। जसे आपण कणिक मळतो तसं मळून घ्यायचं आहे आपल्याला।
आता इथे तुम्ही बघू शकता की आपली कणिक छान मळून झालेली आहे। आता ही आपल्याला 10 मिनटं तशीच ठेवायची आहे। आणि इथे बघू शकता तुम्ही आपला सांजा किती छान तयार झालेला आहे। इथे मी त्याला रात्रभर छान असा मुरू दिलेला आहे। आणि त्यात आता मी जो आपण खोबऱ्याचा जो किस होता तो भाजून घेतलेला होता तो त्यात मिक्स करायचा आहे। त्यानंतर वेलची जी पूड होती, वेलची पूड ती देखील आपल्याला त्यात टाकायची आहे। यात तुम्ही ड्रायफ्रूट असेल तर ड्रायफ्रूट देखील टाकू शकता। मी इथे चारोळी होती माझ्याकडे ती टाकलेली आहे त्यात। आणि हे मिश्रण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। म्हणजे जे सांजोरीमधलं जे सारण आहे ते आपलं छान तयार झालेलं आहे। आता इथे आपण सांजोरी करायला सुरुवात करूया। आता आपलं सगळं तयार झालेलं आहे। तर त्यासाठी मी छोटे छोटे इथे उंडे तयार करून घेतलेले आहे। आणि इथे छोटे छोटे आपल्याला अशा छोटे अशा पोळ्या करून घ्यायच्या, म्हणजे चाणक्या करून घ्यायच्या आहे छोटे छोटे। अशा आपल्याला एका सांजोरीसाठी 2 तयार करून घ्यायचे आहे छोटे छोटे चाणक्या अशा। आणि मग त्यात आपल्याला जो सांजा आपण तयार केलेला आहे तो त्यात भरायचा आहे। एक जी पोळी करून घेतली आपण छोटीशी लाटलेली, तिच्यामध्ये आपल्याला सांजा असा भरून घ्यायचा आहे गोल आकार। आणि त्यानंतर आपल्याला आजूबाजूला त्याला पाणी लावायचे आहे। कारण आजूबाजूला आपल्याला पाणी याच्यासाठी लावायचे आहे की आपल्याला दुसरी जी आपण छोटीशी जी पोळी आहे ती आपल्याला त्यावर ठेवायची आहे आणि ती त्याला चिटकवायची आहे, चिटकायला पाहिजे ती, म्हणून आपण त्याला पाणी लावायचे आहे। आणि त्यानंतर आपल्याला ते लाटण्याने लाटून घ्यायचे आहे व्यवस्थित। आजूबाजूचे जे काठ आहे ते लाटून घ्यायचे। आता या सांजोरीचे जे काठ आहे ते आपल्याला काढून घेण्यासाठी आपण फिरकीचा वापर करत आहोत। फिरकी ही सर्वांकडे असतेच, आपण करंज्या वगैरे करत असतो त्याच्यामुळे फिरकी ही सर्वांकडे उपलब्ध असते। त्याच्यामुळे त्या फिरकीच्या साहाय्याने आपल्याला ते काठ काढून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपली सांजोरी ही तयार झालेली आहे। आता दुसरी सांजोरी आपण करून घेऊया, ती पण त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे। आता त्यात आपल्याला सांजा भरून जशी आपण पहिली सांजोरी केली तशीच सेम करून घ्यायची आहे। आणि हे मी एका प्लेटमध्ये सांजोऱ्या ठेवत आहे आणि त्यावर एक कापड आपल्याला वरतून झाकून द्यायचे आहे। कारण त्या सांजोऱ्या आपल्या कोरड्या व्हायला नको, कोरड्या जर झाल्या तर त्या फुटू शकतात, त्यामुळे त्यावर कापड ठेवायचे आहे, त्या झाकून द्यायचे आहे जोपर्यंत आपण तळत नाही तोपर्यंत। आता इथे तुम्ही बघू शकता की किती छान आपल्या सांजोऱ्या तयार झालेल्या आहेत। आता मी तुम्हाला तळून दाखवते। आता इथे तुम्ही बघू शकता की किती आपली जी सांजोरी आहे ती किती छान फुललेली आहे। अतिशय मस्त अशा खुसखुशीत आपल्या सांजोऱ्या झालेल्या आहेत, जराही फुटलेल्या नाही आहे आणि छान फुललेल्या पद्धतीने तुम्ही ह्या सांजोऱ्या निश्चित करून बघा। जर अक्षय तृतीयेला तुम्ही सांजोऱ्या करत असाल तर या पद्धतीने सांजोऱ्या करून बघा। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।